सिंह राशी एका आध्यात्मिक संबंधाने गुणतेने भरलेले राष्ट्र असते. या राशींचे जातकांमध्ये विश्वाची एक अदृश्य पण खोल संबंध असतो. ते इतर राशींपेक्षा जास्त स्वप्नाळू असतात आणि पुन्हा त्यांच्या मार्गावर चालणारे असतात. परंतु जून 2025 या महिन्यात त्यांच्या जीवनात एक महत्त्वाचं वळण घेऊन येतो. हा क्षण फक्त एक दिवस नसून नियतीचे खास त्यांच्यासाठी लिहिलेला अध्याय आहे. या दिवसांपासून सिंह राशीचे आयुष्यात केवळ बाह्य बदल नव्हे तर अंतरात्मा, नातेसंबंध आणि ब्रह्मदेवाचे असलेले संपर्क देखील बदलणार आहे. चला या शब्दांच्या आध्यात्मिक, भावनिक व गूढ प्रवासात आपण एकत्र पाहूया. पाहून दाखवूयात. यामध्ये नंबर 1 आहे ज्योतिषशास्त्रीय पार्श्वभूमी आणि गृहस्थितीचा नवा फळ. जून 2025 रोजी गुरु हा सिंह राशीतील 2 बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करतो. परंतु त्याआधी तो अत्यंत निर्णय अंशावर मीन राशीत संचार करत असतो, कारण तिथे आपले अंतिम कर्म करतो. ब्रह्मांडातील तुमच्या कर्माचा अंतिम परीक्षा क्षणी कुंभ राशीच्या असताना सिंह राशीच्या 12व्या स्थानावर प्रभाव टाकत असतो. आत्मपरीक्षण, तपश्चर्या, एकांत आणि वैराग्य यांची अनुभूती. राहू सिंह राशीच्या 7म स्थानी नात्यामध्ये गूढ आणि कामना व संबंधातील परीक्षा. केतू 9म स्थानात धर्म आणि आध्यात्मिक शिक्षण यांच्या मोठ्या रूपात हे संयोजन काहीतरी विश्लेषण संकेत देतात. सिंह राशीचा आत्मा पुनर्जन्माच्या टप्प्यावर पोहोचलेला आहे. नंबर 2 ब्रह्मदेवाचे संहिताबद्ध आराखडा, आधीच ठरलेली योजना. 2025 पासून जे घडणार आहे ते तात्कालिक नाही, ते अनंत काळापासून नियोजित आहात. ब्रह्मदेवाने सिंह राशीच्या आत्म्याला एक विशिष्ट जीवन प्रवासाची पाठवले आहे, ज्यात अंधारात हरवलेलं तेज पुन्हा सापडणार आहे. तुमचं आयुष्य म्हणजे एक अत्यंत गुंतागुंती जपून ब्रह्म संहिता पूर्वजन्मातील कर्माच्या शेवटचा लेखाजोखा आहे. या वर्षात पूर्ण होणारे स्वप्न, अपूर्ण प्रार्थना याचा अर्थ संपूर्ण उत्तर ब्रह्मदेवाचे देणार आहेत. नंबर 3 तुमचं अंतर्मन आणि पुनर्जन्म. 2025 पासून सिंह राशीचे अंतर्मनात एक अदृश्य दरवाजा उघडेल. ही प्रक्रिया बाहेरून दिसणार नाही, परंतु नंतर मनात एक जागतिक भूकंपासारखं असेल. जुने विचार नष्ट होतील, नवीन आध्यात्मिक प्रेरणा निर्माण होईल. स्वप्नात संकेत सहसा दुर्लक्ष होणारे असतील. प्रेरणा आतही ते सगळे वास्तवात उतरवणार. पूर्वी आयुष्याचा स्मरणचालक आलेले जाऊन क्षण किंवा भूतकाळातील भाविक वेदना आता उलगडतील. मित्रांनो, नंबर 4 आहे नातेसंबंधातून मोक्षाची सुरुवात. म्हणजेच सहसा सिंह राशीच्या लोकांनी अनेक वर्ष प्रेमात राहते समर्पण त्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे. त्यांनी स्वतःला यामध्ये प्रेमामध्ये स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं आहे, पण अनेकदा उत्तर आलं नाही. 2025 पासून ब्रह्मदेव यावर न्याय देणार आहेत. जे नातेपुते कर्म करण्यासाठी होते ते आता घेऊन जातील. ते नाते आपणास उदंड होतं, त्यातून मोक्ष मिळेल. पण जे नाते तुम्हाला तुमचं ब्रह्मस्वरूप दाखवतो ते आता दूर होईल. म्हणून काही नातेसंबंध तुटतील, काही अवघड होते तर तेव्हा चमत्कार पद्धतीने जुळतील. जीवनात एक अध्याय जिथे तुम्ही कर्माच्या पुढे जाल. तुमचं आयुष्य म्हणजे आता फक्त मुक्त आत्म्याचा प्रवास आहे. होय मित्रांनो, आणि आता आर्थिक परिस्थिती सुद्धा तुमची सुधारणार आहे. आर्थिक क्षेत्रातील गुण परिवर्तन आणि कुंभ राशीसाठी आर्थिक जीवन हे अनेकदा गोडत्याने भरलेलं असेल. पैशाचा प्रकल्प किंवा पैशाचे दृष्टिकोन बदलले असतील. पैसा म्हणजे साधन नव्हे हे एक शिकायला मिळेल. आरोग्य आणि आत्महत शुद्धीकरण ही एक प्रक्रिया शारीरिक नाही, तर त्यात माझी शुद्धीकरण प्रक्रिया आहे. अचानक दुखणे बरे होईल आणि नवीन त्रास केवळ आपल्या आत्म्याच्या शांतीशी संबंधित असेल. उपवास, ध्यानधारणा यामधून तुमचे
सिंह राशीचे नव्याने ऊर्जता व्यवस्था होईल. आरोग्य म्हणजे ब्रह्मन नव्हे तर प्राणायाम, देहाची शुद्धता हे सत्य अनुभवायला मिळेल. तिसरा जे आहे नंबर 3, यामध्ये तुम्हाला तिसरा डोळ्याचे उघडणे म्हणजे सिंह राशीच्या 27,000 नाडीबिंदू अज्ञानाचं झाकणं दूर करणार आहेत. 2025 पासून अनेकांना अचानक तिसऱ्या डोळ्याचे संकेत मिळू शकतात. स्वप्नामध्ये देवता, ऋषी, दिव्य तेजाचे दर्शन होईल. संगीत, श्लोक, मंत्र ऐकून डोळ्यातून अश्रू येतील. हे संकेत आहेत ब्रह्म तुमच्या जवळ येत आहे. तुम्ही स्वरूपाचे प्रतिबिंब आहात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अवश्य लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तुम्ही अजिबात विसरू नका. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्यावरती कायम राहील. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ सिंह राशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.